ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातील पुणे पोलिसांनी या ठिकाणी मोठी कारवाई केलेली आहे। मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई रेव पार्टीमध्ये असल्याची माहिती समोर येते। पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे। आता या ठिकाणी 5 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले। या आरोपींची आता वैद्यकीय तपासणी झालेली आहे। जावई प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर छापेमारी करण्यात आली। त्यानंतर आता त्यांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन जाण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांची ही कारवाई, तर खडसेंच्या कुटुंबियांवर कारवाई झाली तरी आश्चर्य वाटायला नको असं संजय राऊत म्हणतात। तर रेव पार्टीचा हा बनाव केला गेला आहे। खरं तर या ठिकाणी हाऊस पार्टी सुरू होती असं या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। यंत्रणेचा दबाव टाकला जातोय, खडसेंचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील हा वाद आणि त्यानंतरची ही कारवाई, त्यामुळे आता विरोधक या ठिकाणी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत। एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये। रेव पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे आमदार आणि खासदार, मी परत सांगतो, 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आणि त्याच्यामध्ये या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे। नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही, करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं। एकनाथराव खडसे 2 दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे, त्याची किंमत ते मोजतात, त्याचं कुटुंब मोजतात। हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाहीत। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे, हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये। माझं शब्द तुम्ही लक्षात ठेवा। या अशा प्रवृत्ती ज्या आहेत, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना। आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये। आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल, लक्षात। या ठिकाणी संजय राऊत यांच्याकडून आता सरकारवर टीका केली जाते। हडपसर परिसरातील इंद्रप्रस्थ निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला आहे। खराडी परिसरात रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या निवासस्थानी सुद्धा पोलिसांनी छापा टाकलेला आहे। आता या छाप्यानंतर आता पोलीस तपासात या चौकशीमध्ये काय उघडकीस येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र हा सगळा सरकारकडून यंत्रणांचा वापर केला जातोय, दबाव टाकला जातोय असं विरोधक म्हणतात। यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया आली, आपण ऐकूयात। त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना। त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये। जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर ते सगळ्यात पडेल। कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, तिकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आता समोर येते। या रेव पार्टीच्या कारवाईवरती आता गिरीश महाजन म्हणतात की जर खडसेंना या संदर्भात माहिती होती तर त्यांनी आपल्या जावयाला या संदर्भात अलर्ट करायची गरज होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ खडसेंच्या जावयाच्या घरी पोलिसांनी छापा टाकलेला आहे। प्रांजल यांना घेऊन या ठिकाणी संपूर्ण बंगल्याची त्यांनी छापेमारी केली, चौकशी केलेली आहे। या ठिकाणी आता सकाळीच त्यांची या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली आहे। यावर शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील कथित रेव पार्टी प्रकरणी ट्विट केले, आपण पाहूयात। पुण्यातील कथित रेव पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसेंच्या कुटुंबाच्या बाबतीत
राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. रोहित पवार यांच्याकडून सरकारवरती या ठिकाणी टीका करण्यात येते. सरकार यंत्रणांचा वापर करत आहे असं रोहित पवार म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.